हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज आपल्याला भेटला होता खजिनाच म्हणावं लागेल त्याला, म्हणजेच रानमेवा. आज आपल्याला भेटला होता जंगलातला रानमेवा करवंद. आपण आतापर्यंत फक्त करवंदच हे खाल्ले आहे, पण कोणी कोणी ज्यूस करवंदाचा ज्यूस करून पिलेलं आहे त्याने मला पर्सनली कमेंट करून सांगा. त्याची चव होती अप्रतिम. आपण सर्व म्हणजे सगळे ज्यूस पिलेले असेल, पण तुम्ही जर करवंदाचा ज्यूस अजून पिलं नसेल ना, तर एकदा नक्की ट्राय करा. खूप 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 छान लागतं ते प्यायला. तर एकदा नक्कीच ट्राय करा. आणि ते बनवायचं कसं, तर चला मग ती रेसिपी आपण ह्या व्हिडिओमध्ये बघू. तर त्यासाठी घ्यायचे करवंद घ्यायचे. आणि करवंद आता खूप महाग पण झालेलं आहे. 50 रुपये पाव मला मिळाले होते, पण ते वर्षातून एकदाच मिळते, तर घ्यायला पाहिजेतच शक्यतो. नंतर इथं मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले. 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. त्यात थोडा चिकटाव असतो, म्हणून तो चिकटाव पूर्णपणे निघून जातो. तर 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे अगोदर. आणि ज्यात एक्स्ट्रा कचरा असतं ते पण निघून जातं. आणि तुम्ही जर याचं एकदा ज्यूस करून पिलं ना, तर तुम्ही सर्व ज्यूस पिणं विसरून जाल, इतकं छान लागतं हे. अगोदर आपण स्वच्छ धुवून घेतले. आणि नंतर ज्यूस बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया. हे बघा, असं स्वच्छ धुवून घ्यायचं, असं खराब पाणी त्याचं निघतं. नंतर साहित्य बघूया. तर त्यासाठी घ्यायचे स्वच्छ धुतलेले करवंद, नंतर पुदिना, बर्फाचे तुकडे आणि 3 ते 4 चमचे साखर घ्यायची. नंतर घ्यायचं मिक्सरचं भांडं, त्यामध्ये घालायचे करवंद, नंतर घालायचा पुदिना, नंतर साखर, बर्फाचे तुकडे आणि याला मिक्सरला फिरून घ्यायचं. आणि अशी आपण इथं पेस्ट तयार करून घेतली मिक्सरला. आणि अशी ते पेस्ट आपली ही तयार झाली होती. नंतर घालायचं थंडगार पाणी घालायचं. आणि व्यवस्थित त्या पाण्यामध्ये ती पेस्ट व्यवस्थित फिरून घ्यायची. आणि थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं. अगदी असं पातळ नाही करायचं, घट्टच ठेवायचं. नंतर घ्यायचं पातेलं आणि चाळणी, म्हणजेच इथं आपल्याला गाळून घ्यायचं आहे. नंतर घ्यायचं इथं करवंदाचं ज्यूस गाळून घ्यायचं. आणि चमचेच्या साहाय्याने पूर्णपणे त्याला गाळून घ्यायचं. ज्या करवंदामधल्या ब्या असतात त्या वर राहतील. आणि नंतर बघा, फक्त ब्या आपल्या वरती राहिल्या. नंतर त्या एका साईडला काढून घ्यायच्या आता बिया. आणि छान असं घट्टसर आपल्याला करवंदाचं ज्यूस इथं मिळालं होतं. आणि नंतर तुम्ही त्याला थोड्या वेळ फ्रीजमध्ये पण ठेवू शकतात, पण आपलं थंड पाणी आपण इथं वापरलं होतं, त्यामुळे ते आता पिण्यायोग्य होतं. नंतर घ्यायचे ग्लास घ्यायचे. मी खूप सारे असे ज्यूस ट्राय केलेले आहे, पण याची चव जी होती ती खरंच अप्रतिम चव होती. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. रानमेवा जोपर्यंत मिळतोय तोपर्यंत एकदा नक्कीच ट्राय करा. आणि नंतर असं आपलं हे अप्रतिम ज्यूस इथं तयार झालं होतं करवंदाचं. अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये होणारं उन्हाळा स्पेशल करवंद ज्यूस तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि कोणी कोणी हे ट्राय केलेलं आहे ते पण नक्की सांगा. आणि असं आपलं घट्टसर इथं ज्यूस हे तयार झालं होतं. तर चला मग
थँक्यू.